सर्वांना माझा नमस्कार। मी श्रीमती सुरेखा मारुतीराव। सध्या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसापुरी केंद्र पेंडगाव या ठिकाणी कार्यरत आहे। निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कृती कार्यक्रम 2025 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सर्व राज्य तसेच देशात राबवले जात आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत 27 ऑक्टोबर 2021 पासून आपण निपुण भारत हे अभियान देश पातळीवर राबवत आहोत। निपुण भारत अभियानात पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे। निपुण भारत अभियान राबवत असतानाच महाराष्ट्र शासनाने 5 मार्च 2025 रोजी निपुण महाराष्ट्र हा अध्यादेश काढलेला आहे। या अध्यादेशाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई मराठी कृतींचा बुधवार व गणित कृतींचा गुरुवार हा उपक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाचे प्रेरक आहेत डॉक्टर नदाब साहेब प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई। त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्यजी जीवणे साहेब, त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शिका श्रीमती सुलोचना पवार मॅडम या सर्वांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाची ध्येय वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे, परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत निश्चित करण्यात येत आहे। आपणा सर्वांना ज्ञात आहे, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचा कालावधी 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 असा आहे। या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसापुरी या शाळेतील इयत्ता 2री, 3री, 4थी व इयत्ता 5वी मधील विद्यार्थी तुम्हाला महाराष्ट्र शासनाने आपल्याला जे अपेक्षित अध्ययन क्षमता व त्या अनुसरून जे स्तर दिलेले आहेत ते स्तर आपण विविध कृती व खेळातून कसे सहजगत्या साध्य करू शकतो हे आज माझ्या शाळेतील विद्यार्थी गणित कृतींचा गुरुवार या अंतर्गत तुम्हाला दाखवतील। नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसापुरी या शाळेतील माझे इयत्ता 2रीचे विद्यार्थी तुमच्या समोर निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम यामध्ये दिलेले अपेक्षित अध्ययन स्तर यामधील ज्या कृती आहेत त्या तुमच्या समोर त्या माझे विद्यार्थी सादर करत आहेत। सिद्धी, तू 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमाने बोटावर मोजून दाखव। 0 1 2 3 4 5 6 7 8 9। छान। संस्कृती, तू 0 ते 20 पर्यंतचे अंक क्रमाने म्हणून दाखव। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। छान। शिवानी, तू काय कर, 0 ते 50 पर्यंतचे अंक आपल्याला म्हणायचे आहेत। आता आपण 20 पर्यंतचे अंक घेतले, तो 21 ते 50 पर्यंतचे अंक क्रमाने म्हणून दाखव। 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50। शाबास। आर्यन, तू 51 पासून ते 70 पर्यंत म्हणून दाखव, मोठा आवाज। 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64
64 65 66 67 68 69 70. शब्बास. श्रावणी, तू 71 ते 90 पर्यंतचे अंक मोठ्या आवाजात म्हणून दाखव. 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90. छान. आता तू स्वप्नाली 91 ते 100 पर्यंत मोठ्या आवाजात म्हणून दाखव. 91 92 93 94 95 96 97 98 99 100. शब्बास. आता माझ्या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अंक क्रमाने म्हणून दाखवलेले आहे. आता तुम्ही विद्यार्थ्यांनी मला मी जे अंक दाखवत आहे ते अंक कोणते आहेत त्यांची ओळख तुम्ही मला मोठ्या आवाजात सांगायची आहे. सांगा बरं, हा अंक कोणता आहे? 7. कोणता आहे? 7. हे किती आहेत? 9. 7 आणि 9च्या मध्ये काही संख्या आहे का रे? नाही. म्हणजे 7च्या नंतर क्रमाने इथं कोणती संख्या पाहिजे होती? 8. शब्बास. म्हणजे तुम्हाला आता अंक चांगले ओळखताही आले आणि क्रमाने सांगताही येऊ लागले. आता आपण दुसरी पट्टी पाहूया. या पट्टीवर ही संख्या कोणती आहे? 23. शब्बास. आणि ही संख्या कोणती आहे? 25. शब्बास. मग 23 च्या नंतर इथे रिकामी चौकट दिसते का? हो. मग 23 च्या नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती असावी इथे? 24. शब्बास. म्हणजे तुम्हाला आता संख्या ओळखताही आल्या आणि क्रमानेही म्हणता आल्या. आता यानंतर पुढची संख्या पाहूया. या ठिकाणी ही संख्या कोणती आहे? 52. शब्बास. कोणती आहे? 52. आणि ही संख्या कोणती आहे? 68. म्हणजे आता तुम्हाला संख्या खरंच चांगल्या ओळखू येत आहे. हे तुम्ही इथे सर्वात आधी तुम्ही संख्या क्रमाने म्हणल्या आणि ओळखल्या पण. आता तुमच्या समोर इथे काही साहित्य आहे. यातून काय करायचं आहे? तू स्वप्नाली या खड्यांमधून तू मला काय कर? 8 खडे बाजूला करून दाखव. मोजायचे मोठ्या आवाजात. बाजूला ठेव आणि मोठ्या आवाजात म्हण. 2 3 4 5 6 7 8. छान. आता आर्यन, या गोट्यांमधून तू काय कर? या गोट्यांमधून 12 गोट्या काढून यात ठेव आणि मोठ्याने म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. छान. आता आर्यनने इथे दिलेल्या वस्तूंच्या समूहातून स्वप्नालीने यांनी काय केले? दिलेल्या वस्तूंच्या समूहातून मी त्यांना जेवढ्या वस्तू सांगितल्या तेवढ्या त्यांनी वस्तू बाजूला काढून दाखवल्या. येथील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी क्रमाने संख्या म्हणून दाखवलेल्या आहेत. आता ह्या संख्या म्हणल्यानंतर हे विद्यार्थी संख्यांची ओळख कशी करून दाखवतात ते पाहूया. या ठिकाणी तुम्ही इकडून माझ्याकडे या. समोर ये. हां, पहा. यामध्ये मी तुम्हाला कोणती संख्या दाखवेल ती तुम्हाला ओळखू आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. हे किती आहे? 63. छान. हे किती आहेत? 85. छान. हे किती आहेत? 14. शब्बास. हे किती आहेत? 32. छान. हे किती आहेत? 46. छान. हे किती आहेत? 80. हे किती आहेत? 30. हे किती आहेत? 29. हे 79. मोठा आवाज ठेवा तुमचा. हे किती आहेत? 23. हे किती आहे? 24. 74. शब्बास. 74. शब्बास. हे किती आहेत? 95. 95. आणि आता शेवट घ्या. हे किती आहेत? 42. छान. आता माझ्या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर क्रमाने संख्या म्हणूनही दाखवल्या आणि संख्यांची त्यांनी ओळख देखील केलेली आहे. आता हे विद्यार्थी तुमच्या समोर दिलेल्या वस्तू समूहातून सांगितलेली ठराविक संख्या इतक्या वस्तू त्या तुम्हाला काढून दाखवतील.
आर्यन, या दिलेल्या स्ट्रॉ मधून तू काय कर, या स्ट्रॉ मधून मला तू मोजून 8 स्ट्रॉ माझ्या हातामध्ये काढून दे. 1 2 3 4 5 6 7 8. हा, आता तुम्ही माझ्याकडे पहा, त्या मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे आर्यने मी त्याला जेवढे संख्या सांगितली त्यांनी मला बरोबर दिलेल्या वस्तू समूहातून 8 स्ट्रॉ काढून दाखवलेल्या आहेत. शिवानी, या गोट्यांमधून तू मला 15 गोट्या काढून दाखव आणि इथे ठेव. मोठ्याने मोज आणि इथे ठेव. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. छान. आता शिवानीने या दिलेल्या गोट्यांमधून तिने मला मोजून बरोबर 15 गोट्या काढून दिलेल्या आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना संख्या ज्ञानमध्ये अंक म्हणता येणे, सांगितलेले सुचवलेले अंक ओळखता येणे, ठराविक दिलेल्या वस्तूंच्या समूहातून सुचवलेल्या संख्या इतक्या वस्तू काढून दाखवता येणे हे आपल्याला सहजगत्या शक्य आहे. आता आपण बेरजेकडे वळूया. स्वप्नाली, या दिलेल्या खड्यांमधून तू आधी या ठिकाणी 7 खडे काढ. 7 खडे काढ. 1 2 3 4 5 6 7. हे 7 खडे काढले. याच्यामध्ये तू आणखीन 4 खडे काढून घे आणि ते बाजूला ठेव. 1 2 3 4. हा, आता ह्या 7 आणि 4 खड्यांची तू बेरीज कर. 7 आणि 4 खड्यांची तू बेरीज कर, मोजून. 11. तर तू इथे बेरीज केली का वजाबाकी? बेरीज केलेली आहे. आधी किती होते? हे किती आहेत? 7 आणि त्यामध्ये तू किती मिळवले? 4. 4. आता तू 4 बोट दाखव समोर. हे 4 बोटा वर तू 7च्या नंतर मोजून दाखव. 8 9 10 11. म्हणजे आपले आता आपण बेरीज उभी मांडणी करून दाखवूया. आधी तू किती खडे घेतले? 7 7 खडे घेतले आणि त्यामध्ये हे कोणतं चिन्ह आहे? बेरीज चिन्ह. आणि त्यामध्ये किती मिळवले? 4 मिळवले. आणि आता यांची बेरीज आपण आधी वस्तू घेतल्या, त्या दिलेल्या संख्या इतक्या त्या ठिकाणी वस्तू घेऊन आणि त्यांची मोजणी केली. मग आलेलं उत्तर काय आहे? 11. आलेलं उत्तर आहे 11. शब्बास. तर आता आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. स्वप्नाली, ही माळ कोणती आहे? यात किती मणी आहेत? 10. म्हणजे ही माळ कोणती आहे? दशक. कोणती माळ आहे? दशक. त्या दशक मध्ये तू 16 मणी घे. 16 मणी घे दशक मध्ये. हा, या दशक मध्ये 16 मणी मिळवायचे आहे. या दशक मध्ये. दशक म्हणजे किती? 10. दशक म्हणजे 10. दशक म्हणजे 10. आणि यात किती मिळवायचे आहेत? 16. चला, यांची तुम्ही बेरीज करून दाखवायची मला. आधी यामध्ये ह्या मण्यातून मोज जातात. हा, हे दशक किती येते? 10. हा, आणि 10 मध्ये 16 मिळव. हा, मोज.
आपलं आपलं उत्तर तयार ठेवायचं, पण मोजून दाखवा मला. 10 अधिक 16. 10 अधिक 16. आता इकडे बघ. हा, तू शिवानी आता हातात धर. हा, आणि इकडे बघ, इकडे बघ. ह्या 10च्या नंतर किती आहे? 10च्या नंतर कोणती संख्या येते? 11. हा, एक एक मणी म्हणून त्या तू मोज. हा, 11. मोठ्या आवाजात. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. किती आले उत्तर? 26. पहा, 26 उत्तर येते. आता आपण एकक आणि दशक नुसार पाहूया. 0 0 हे एकक स्थानी घेतले आणि या ठिकाणचे एक जे आहेत ते दशक आहेत. 10 आणि 16. 10 अधिक 6 म्हणजे किती झाले रे? 10 अधिक 6. हा, 16. पहा, 10 म्हणजे दशक स्थानी आले. हा, आणि हे 0 जे आहे ते एकक स्थानी आहे, आणि हे 6 जे आहे ते पण सुटे म्हणजे काय आहे? एकच स्थानी आहे. मग यांची आता तुम्ही वस्तूंच्या माध्यमातून मोजणी केली असता उत्तर किती आलेलं आहे? 0 अधिक 6. आधी आता आपण एककापासून मोजूया. 0 अधिक 6 म्हणजे किती झाले? 0 आणि 6 ची बेरीज 6च येते. मोठ्या आवाजात सांगायचं. आणि 1 अधिक 1 ची बेरीज 2. शब्बास. म्हणजे 26 म्हणजे कितीवर किती? 2वर 6. 2वर 6 26. मोठ्या आवाजात म्हणा. 2वर 6 26. पहा, आता माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बेरीज करत असताना वस्तूंच्या साह्याने मोजून कृतीतून प्रत्यक्ष उत्तर कसे आले ते या ठिकाणी त्यांनी तुमच्या समोर सादर केलेले आहे. यानंतरच्या आता आपण इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांकडून पुढील कृती करून घेऊया. हर्षद, तुझ्या हातामध्ये जी संख्यापट्टी आहे त्याचं वाचन कर. 45 वजा रिकामी जागा बरोबर 45 वजा रिकामी चौकट बरोबर 37. असे हे इथे वजाबाकीचे उदाहरण आहे. हर्षद, या ठिकाणी आता आपण लिहिले 45 उभी मांडणी करून 45 वजा 37. तर यातून अशी कोणती संख्या आहे की ज्यामुळे आपल्याला उत्तर 37 भेटणार आहे? तिकडे बघ. किती? 8. तर या 8 दिलेलं उत्तर हे 8 आहे. तर हे 8 आपण वजा केले असते. खरोखरच याचा आता आपण पडताळा घेऊया. आलेले उत्तर 37 मिळते का? तर आपण याचं काय करूया? उलट वाचन करूया. 45 मधून 8 वजा करण्यासाठी समोर 8 बोट करून दाखव आणि त्यातून उलट त्याचे हे कर, मोज. 45 45 44 43 42 41 40 39 हा, तर म्हणजे या ठिकाणी बरोबर पडताळा घेतला असता 45 मधून 8 वजा केले आणि त्याला संख्या चांगल्या पाठ होत्या म्हणून त्यांनी त्याचे उलट वाचन केले असता उत्तर काय आले आहे? सर्वजण सांगा. 37 उत्तर आले. आता वेदांत, तू 8 बोट धर. समोर पहा. 37च्या पुढे 8 बोटांवर मोज. 38 39 40 41 42 43 44 45. म्हणजे आपल्याला जी 8 जर आपण 37च्या पुढे 8 मोजले तर आपल्याला उत्तर 45, इतरची संख्या 45 मिळाली. आणि जेव्हा आपण ती वजा केली, उलट मोजली, तेव्हा बरोबर उत्तर 37. म्हणजे घेतलेला पडताळा हा आपला बरोबर आहे. म्हणजे 8 ही संख्या त्याचं उत्तर बरोबर आहे. आता यानंतर यामध्ये वेदांत संख्यांचे अक्षरी लेखन करून दाखवणार आहे. ते घे, कोणती एक संख्या घे आणि त्याचे अक्षरात लेखन कर.
केले का रे? हा, कोणती संख्या लिहिली वेदांत? 45 हा, आणि त्याचे कशात लेखन केले तू? अक्षरात. अक्षरात. म्हणजे तू अंकातही लिहिले आणि अक्षरात पण लिहिले. हर्षदचं हा, हर्षद कोणती संख्या तू अंकात लिहिली आणि अक्षरात कोणती लिहिली? त्याने लिहिलेले लेखन अंकात आणि अक्षरात संख्येचे बरोबर आहे का? यानंतर जिक्राचं जिक्रा संख्येचे वाचन कर अंकात आणि अक्षरात पण तिने काय लिहिले रे? छान. गायत्री बरोबर लिहिलंय. हा, ठीक आहे. गायत्री तू अक्षरात कोणत्या संख्येचे लेखन केले? 35. तिने लिहिलेले 35 बरोबर आहेत का? ठीक आहे. आता यामध्ये संकेत संकेत तू कोणत्या संख्येचे अक्षरात लेखन केले? बरोबर लिहिले का रे? ठीक आहे. आता बघा, आता तुमच्या समोर माझ्या शाळेतील इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी अंकांचे अक्षरात व अंकात लेखन कसे करायचे ते त्यांचे प्रात्यक्षिक तुमच्या समोर सादर केलेले आहे. आता आपण यापुढील कृतींकडे वळूया. तांबुळकड, तुझ्याकडे गणितातील ही कोणती कृती आहे? वजाबाकी गाडी. वजाबाकी गाडी. या वजाबाकी गाडीचे तू मोठ्याने वाचन कर. 2 वजा 1 1. 5 वजा 3 2. 5 वजा 1 4. 5 वजा 2 3. छान. या ठिकाणी आपण जर वस्तू मांडल्या, लहान मुलांना लवकर ह्या वजाबाकी गाडीतून आनंदाने ते हच्च्याची व बिनहच्च्याची वजाबाकी कशी सोडवायची ते त्यांना अगदी सहजगत्या ते शिकतील व त्यातून त्यांना आनंद देखील मिळेल. यानंतर जिक्रा, तुझ्याकडे गणित कृतीत कोणती कृती आहे सांग? बेरीज गाडी. बेरीज गाडी. आता या बेरीज गाडीचे तू व्यवस्थित वाचन कर. हा. 70 अधिक 2 72. 60 अधिक 4 64. 50 अधिक 7 57. 40 अधिक 9 49. पहा, या ठिकाणी जिक्राने तुमच्या समोर बेरीज गाडीचे वाचन केले. दशक संख्येत मध्ये आपण जेव्हा छोटी संख्या एकक संख्या मिळवतो त्यावेळेला येणारी पूर्ण संख्या ही कशी तयार होते, त्या संख्येचे वाचन कसे करायचे हे विद्यार्थ्यांच्या सहजगत्या लक्षात येऊन बेरीज गाडीतून बेरीज कशी सोपी आहे हे आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून कळते. वेदांत, तुझ्याकडे कोणती कृती आहे? झटपट गणित बेरीज. झटपट मोठ्याने गणित बेरीज. हा, तर आता वेदांत तुमच्या समोर झटपट गणित बेरीज व तसेच तो वजाबाकी पण या ठिकाणी करून दाखवू शकेल. तर आधी तो बेरीज कशी करायची या ठिकाणी दिलेल्या साहित्यातून तो दाखवेल. आता या ठिकाणी कोणती एक संख्या घे. हा,
समजा या ठिकाणी एक संख्या घेतली. हां हां मी इथं किती घेतले ते हलते. 4. ओके, मी पकडून ठेवते, तू खालची फिरव. सोड. कोणते 3 का 4? 3. और गायत्री हाच्याच्या वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरण सोडून दाखवणार आहे. आधी शाब्दिक उदाहरणाचे वाचन कर मोठ्याने. बाबूरावकडे 720 मणी होते. त्याने त्यापैकी 648 मणी विकले तर त्याच्याकडे किती मणी राहिले? आधी दिलेली माहिती मांडून घ्या. कर. मनी किती आहे? तोंडी. टमाटर सागरी. हां या ठिकाणी आत्ता गायत्रीने एक हाच्याचे शाब्दिक उदाहरण तुमच्या समोर सोडवलेले आहे. यामध्ये मणी होते 720 आणि त्यानंतर या ठिकाणी त्यापैकी त्याच्याकडे विकल्यामुळे 648 मणी त्याने विकले तर शिल्लक किती राहिले? या ठिकाणी 720 वजा 648 मणी असे इथे मांडणी केलेली आहे माहितीप्रमाणे. तर या शून्यातून 8 जातात का? सर्वजण उत्तर द्या. शून्यातून 8 जातात का? म्हणून काय केले मग? काय घेतला? हातचा घेतला. या 2 मधून एक हातचा घेतल्यावर इकडे शून्याच्या ठिकाणी ते 10 झाले आणि 2 मधून एक हातचा काढल्यामुळे इथे 1 राहिला. मग 10 मधून 8 गेले, किती राहिले? 2 राहिले. आणि आता 1 मधून 4 जात आहेत का? म्हणून या 7 मधून पुन्हा इकडे हातचा घ्यायचा तर इथं किती राहिले? मग 6 राहिले आणि घेतलेला हातचा इथे 11 झाले. 11तून 4 गेल्यावर किती राहिले? 7. आणि 6 मधून 6 गेले, किती राहिले? 0. मग गायत्री आलेले उत्तर या ठिकाणी मांडून घे. तर त्याच्याकडे एकूण 72 मणी राहिले. शब्बास. या ठिकाणी गायत्रीने तुमच्या समोर हाच्याचे बिन हाच्याचे यातून या ठिकाणी तिने शाब्दिक उदाहरण सोडून दाखवलेले आहे. वैशाली हाच्याच्या बेरीजवर आधारित शाब्दिक उदाहरण सोडून दाखवणार आहे. ते आता आपण पाहूया. वाच मोठ्याने. प्रियंकाने 225 रुपयांची 245 रुपयांची पुस्तके व 178 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर तिने एकूण किती रुपयाची खरेदी केली? हां, तर या ठिकाणी दिलेली माहिती आधी वाच उदाहरणातली मोठ्याने. प्रियंकाने 245 पुस्तके रुपयांची खरेदी केली व 178 रुपयाच्या वह्या खरेदी केल्या. आता त्याची काय करायची? बेरीज. हां, ओके करा. 5 आणि 8 13. 5 अधिक 8. हां, 13शीला 3चा हातचा आला 1. 4 आणि 7 11. वरचा घ्यायचा हातचा 12. 12शीला 12ला 2चा. हातचा आला 1. 2 आणि 3
उत्तर काय आले? 423. आता तू पूर्ण वाक्यात इथं उत्तर सांग. तर लीड पकड. तर प्रियंकाने तर तिने एकूण 423 रुपयाची खरेदी केली. आत्ताच या ठिकाणी वैशालीने तुमच्या समोर तिच्या परीने एक शाब्दिक हास्याच्या बेरजेचं उदाहरण तुमच्या समोर सादर केलेले आहे. तर आपण आतापर्यंत ज्या कृती घेतल्या, आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसापुरी माझे विद्यार्थी यांनी त्यांच्या प्रयत्नातून तुमच्या समोर सर्वात प्रथम अंकक्रमाने म्हणणे, अंकांची ओळख, सुचवलेल्या अंकांनी इतक्या संख्या काढून दाखवणे, तसेच संख्यांचे अंकी व अक्षरी लेखन व विविध कृतीतून त्यांनी तुमच्या समोर बेरीज गाडी, वजाबाकी गाडी, तसेच झटपट गणित बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी त्यांनी सोडून दाखवले. आता आपण एक खेळ घेऊया, बेरीज डोंगर. यामध्ये हर्षद व वेदांत तुमच्या समोर बेरीज डोंगरचे उत्तम असे उदाहरण हे खेळातून तुमच्या समोर सादर करतील. हे घे, ये इथे तू. आता यामध्ये या खेळामध्ये कोण जिंकते? एक मिनिट बेटा इकडे. हां, या खेळातून कोण जिंकते ते आता आपण पाहूया. हां सर, मला येऊ दे. इथे दोघं जण, तू इथे, तू इथे. हा, सर्वच मुलं उभा राहा आणि पहा यांच्याकडे कोण आधी जिंकते. आता आपण त्यांच्यासाठी क्लॅप करूया एकदा. 1 2 3 स्टार्ट. आता तुमच्या समोर उत्तर लिह बरोबर. हा, लिह. दोघांनी उत्तर बरोबर दिले, परंतु हा खेळ होता आणि खेळामध्ये ठरल्याप्रमाणे विजेता हा वेदांत झालेला आहे. खेळाच्या नियमाप्रमाणे एक विजेता असतो. हाही हारलेला नाही, परंतु त्याला ते उदाहरण सोडवण्यासाठी वेळ लागलेला आहे. आम्ही केलेल्या प्रयत्नातून निश्चितच तुम्हा सर्व माझ्या शिक्षक बांधवांना काहीतरी सहकार्य मिळेल. आज आपण सर्वजण निश्चितच तज्ज्ञ आहात. आपल्या विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या अध्ययन स्तरांपर्यंत कसे सहजगत्या पोहोचवता येईल हे मी केलेला हा छोटासा माझा व माझ्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता. तो तुम्हा सर्वांना, माझ्या बांधवांना निश्चितच आवडेल अशी मला अपेक्षा आहे. या सकाळपासून माझ्या विद्यार्थ्यांनी निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम यामध्ये ज्या अपेक्षित क्षमता व त्यानिहाय जे अध्ययन स्तर आहे ते त्यांनी विविध कृतीतून प्रत्यक्ष कृती तुमच्या समोर सादर केलेले आहेत. यामध्ये संख्याज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांनी अंकांची ओळख, अंकक्रमाने म्हणणे, ठराविक सुचवलेल्या संख्येइतके वस्तू समूहातून वस्तू काढून दाखवणे, त्याचबरोबर बेरीज चिन्ह वापरून बेरीज करणे, दैनंदिन परिस्थितीमध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवणे, यामध्ये हास्याची, बिनहास्याची बेरीज, तसेच वजाबाकी चिन्ह वापरून वजाबाकी करणे, असे त्यांनी वेगवेगळे उपक्रम तुमच्या समोर सादर केलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह किती आहे जेव्हा ते प्रत्यक्ष कृती करतात. आणि यामधून असे समजते की विद्यार्थ्यांना जेव्हा प्रत्यक्ष अनुभव मिळतो तेव्हा विद्यार्थी त्या दिलेल्या ज्ञानाशी समरस होऊन ते ज्ञान त्याच्याकडे हे तो कधीही विसरणार नाही. चिरंतन हे ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचते. तसेच आपल्याला यामध्ये जे विद्यार्थी अध्ययन स्तर पूर्ण करू
भेट म्हणून दिला. मित्रा, मी काही तुला रोज सोबत येऊन तुझ्याशी बोलू शकत नाही. जेव्हा तुला वाटेल तू एकटा आहेस, कुणाशी तरी बोला, तेव्हा तू या मी दिलेल्या फिश पॉन्ड मध्ये माशासोबत तू बोलत जा. त्याने त्याचे ते गिफ्ट स्वीकारले आनंदाने. आणि जेव्हा जेव्हा त्या अंध व्यक्तीला मी एकटा आहे असं वाटायचं, तेव्हा तेव्हा तो अंध व्यक्ती त्या माशासोबत त्या दररोज गप्पा मारत बसायचा, मनातले भाव सांगायचा. पण एक दिवस असं झालं की त्याला अचानक एक फोन आला आणि ती जी काचेची बरणी होती, फोन उचलण्यामध्ये धक्का लागून त्याच्या कृती खाली जमिनीवर पडली. अचानक ही घटना घडल्यामुळे तो घाबरला आणि तो त्याचा जो मित्र होता, दररोज त्याचे सुख दुःख वाटून घेणारा, तो परेशान झाला की आता मी माझ्या त्या मित्राला कसा शोधू. खाली त्याच्या हातात असलेली बरणी ही काचेची होती, ती खाली पडून फुटलेली होती. मासाही कुठे गेलेला होता, तो अंध असल्यामुळे त्याला काही कळत नव्हतं. तरी त्याने खाली जमिनीवर स्वतःचे शरीर पसरून दिले आणि तो तितक्या परेशान होऊन तो मासा शोधू लागला. अरे माझ्या मित्रा, तू कुठे गेला. त्याच्यासाठी जशी एखादी आई किंवा वडील आपलं मूल कुठे गेलं हे शोधण्यासाठी परेशान होतं, त्याप्रमाणे तो परेशान झाला आणि तो मासा शोधू लागला. परंतु खाली काचा पसरलेला असल्यामुळे त्याच्या हाताला अनेक जखमा होऊ लागल्या, पण तो मासा काही त्याच्या हाताला लागत नव्हता. मग तो उभा राहिला आणि जिकडे पाणी जाण्याचं आउटलेट होतं तिकडे त्याने त्याच्या अंगातला असलेला शर्ट काढला आणि त्या पाईपमध्ये ढकलून त्याने ते जाणारं पाणी थांबवलं आणि त्या ठिकाणी तो प्रयत्न करू लागला की तो मासा निश्चितच मी आता इकडे पाणी असल्यामुळे त्या ओघाकडे तो येऊ शकेल, थोडं का असेना, म्हणून तो पाहू लागला की माझ्या हाताला काही लागतं का. जवळपास 5-10 मिनिटं झाले, त्याच्या हाताला काही लागलेलं नव्हतं, पण जी बरणी खाली पडून तुकडे पसरले होते त्याच्यामध्ये त्याच्या हाताला बऱ्याच जखमा होऊन तो रक्तबंबाळ झालेला होता त्याचा हात. पण तरी त्याला त्या मासा तो रोजचा त्याचा सोबती त्याला भेटणं इतका तो आतुर झालेला होता. आणि थोड्या क्षणात असं झालं की त्याच्या हाताला काहीतरी गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. तितक्याच त्याने तत्परतेने त्या मासा हातावर पकडलं आणि तात्काळ एका भांड्यात पाणी घेऊन त्याने तो मासा त्यामध्ये ठेवला. या ठिकाणी या गोष्टीतून आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो, त्याने त्याची जिद्द सोडली नाही. त्याने तो मासा मिळवण्यासाठी जितके जिद्दीने प्रयत्न केले तितकेच आपण सर्वांनी 100% मुलं कसे प्रगत होते यासाठी प्रयत्न जर केले तर निश्चितच आपल्याला जे उद्दिष्ट आणि साध्य आहे ते आपण दिलेले 100% पर्यंत जरी आणू नाही शकलो तर 99% तरी आपण तिथपर्यंत पोहोचू असा मला विश्वास आहे. यानंतर पुढील कार्यक्रम जो आपल्याला कालावधी सांगितलेला आहे 30 जून पर्यंतचा, मला विश्वास आहे आपण जर दररोज विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कृती घेऊन भाषा विषय व गणित विषय शी संबंधित जेवढ्या कृती घेऊ आणि जितका जास्त सराव घेऊ तो आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमतापर्यंत पोहोचायला मदत